महाड तालुक्यातील शिवथर विभागात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। कुंभी शिवथर गावातील स्मशानभूमी वाहून गेली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते। रात्री थोडासा पाऊस कमी झाला होता, मात्र आज सकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शिवथर विभागातील आंबे शिवथर, आंबेनळी, सह्याद्रीवाडी या गावांचा काही काळ संपर्क तुटला होता। रस्ते वाहून जाणे, पाण्याचा जोर वाढणे आणि भूसंकलनाच्या धोक्यामुळे नागरिक मोठ्या चिंतेत आहेत। विशेषतः स्मशानभूमी वाहून गेल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा संताप व भीतीचे वातावरण पसरले। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पुलाची मागणी केली आहे। आंबे शिवथर ग्रामस्थांचे म्हणणे आहे की प्रत्येक पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीयेत। मुसळधार पावसामुळे झालेल्या या नुकसानीनंतर ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले असून त्वरित मदत व पायाभूत सुविधा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। विभागामध्ये ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे, ढगफुटी झालेली आहे। त्यामुळे आमच्या कुंभी शिवथर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। तरी सुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच पावसाळ्यामध्ये इथून गेलेली आहे। त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे। तरी याकडे प्रशासनाने गडबडून जागा होऊन लक्ष दिले पाहिजे। या ठिकाणी संरक्षण भिंतीची फार मोठी आवश्यकता आहे। त्यानंतर तसं बघितलं तर शिवथर विभागामध्ये आमच्या आंबे शिवथर एक गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक ब्रिज आहे। त्या ब्रिजवरनं फुल मोठा पाण्याचा प्रवाह चालू आहे। तरी तो सुद्धा भविष्य काळासाठी उचलून पाहिजे, नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे, असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।